हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी क्रांती आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांती. आजचा पूर्ण दिवस खूप हेक्टिक जाणार आहे, म्हणजे बिझी जाणार आहे. आज आम्ही अबीरचं बोरनान करायचं पण ठरवलं आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी मोस्टली सर्वांकडे पुरणपोळी असते. आमच्याकडे आज पुरणपोळीच आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आई भजनाला गेलेले आहेत आणि अबीर आणि पप्पा नेहमीप्रमाणे त्यांच्या वॉकला गेलेले आहेत. तर आज तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता सध्या चालू आहे, मी भजनसाठी पीठ भिजवते. आता रशी झाली आहे, भात झाला आहे, पुरणपोळीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. तर बघूया पुढे कसा दिवस जातो. तर आज दुपारनंतर मे बी हेमराज पण घरी असतील. मोस्टली हेमराज नसतात सणांच्या वेळेसही वगैरे, हॉटेलच्या शेड्यूलमुळे त्यांना नाही जमत, पण आज असणार आहेत ते. तर पूर्ण फॅमिलीच असेल, मजा येईल खूप आज. तर तुम्ही नक्की व्हिडिओला कंटिन्यू राहा, बघा व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय. आणि आजच्या पूर्ण रुटीनचे अपडेट्स मी शूट करणार आहे. आणि तुम्ही बाहेर निघत असाल तर आज संक्रांतीला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप प्रमाणात पतंग उडवले जातात. तर तुमची काळजी घ्या, बाहेर निघताना मांजा लागणार नाही याचं दक्षता बाळगा आणि एन्जॉय करा संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅलो, कट टू मॉर्निंग. सगळं स्वयंपाक झाला, जेवण झालंय, पाणी भरून झालंय. आता गॅस किचन ओटा साफ करून दुपारचे बोरनांची तयारी. आई पप्पा गेले बाजार करायला थोडाफार. अबीर पण उठलाय झोपेतनं. पुरणपोळीचा स्वयंपाक करणं, त्याला जेवढी मेहनत आहे तेवढं खरंच जेवण पण जात नाही ते. ओ बेटू, आजी बाबा गेले का त्याला करमतच नाही घरामध्ये. इकडे चाल. आज त्र्यंबकची यात्रा पण आहे. बरेच जण म्हणत होते की एकादशीचा आघाडी टाकत नाही, मग तुमच्याकडे तुम्ही टाकली की नाही नक्की सांगा. आणि घर आवरून झाल्यानंतर मी आणि हिमराज इथे डेकोरेशनची तयारी करत होतो आणि इथे आमच्याकडनं एक चूक झाली. जर कोणाच्या लक्षात आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे मी ते बिस्किटांचे ट्रेन वगैरे बनवत होती. हे काम इतकं भयानक आहे, इतके चटके लागतात ना भयानक. मी केलं मागच्या वर्षी पण मला खूप चटके बसले होते आणि यावर्षी भरपूर चटके बसले. पण काय, छान वाटलं पाहिजे, एखादी गोष्ट करतोय तर ती पूर्णत्वास न्यावी म्हणून मी ते केलंच. चटके बसून का होईना मी ते बनवले आणि नक्की सांगा ते कसे बनले. फार काही वेळ नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे जास्त वस्तू नाही बनवता आल्या मला. टेडी वगैरे बनवलं मी आणि डायनिंग टेबल, खुर्ची. तर नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ते. असं काहीसं बनलं आहे. ट्रेन मला जास्त मोठी बनवायची होती, पण बिस्किट पण नेमकी खूप तुटून जात होते. सो जेवढी बनली तेवढी बनली. आणि इकडे डेकोरेशनचा थोडासा व्हिडिओ घेतला आहे मी. आणि ही रील बनवायची पण अजून ती पण नाही बनवली. अबीर आणि स्वस्तिका माझ्या भाच्या आहेत, त्या पण त्यांचं पण आम्ही अबीरसोबतच बोरनान करून घेतलं दोघांचं. आणि इथे काही फ्रूट्स वगैरे ठेवून हे जे मांडणी करायची होती तेवढी मांडणी मला जसं जमेल तसं त्या पद्धतीने, जेवढं माहिती त्या पद्धतीने मी केली. तर तुमच्याकडे बोरनान करतात की नाही, कसं करतात हे पण मला कळवा. 5 वर्षापर्यंत आम्ही करतो बोरनान. आणि हे ट्रेन माझं बिस्किटांची जी गंमत आहे ती बनवलेली मी. हा डायनिंग टेबल वगैरे असं काही माझा छोटासा प्रयत्न. इथे अबीरला जरा रेडी करून, त्याने तर मुख फुटतं तो बांधूच दिला नाही, फक्त तेवढ्या गळ्यातला हार काय घातला. आणि जिथे फोटो काढायला पाहिजे तिथे तर तो उभाच राहत नव्हता. हे असं चालू होते त्याच्या घरामध्ये डान्स करणं वगैरे. जोपर्यंत मूड चांगला आहे तोपर्यंत त्याचे फोटो काढण्याचे प्रयत्न केले आम्ही, पण जिथे डेकोरेशन केलं आहे तिथे भाऊने मला एकही फोटो काढू दिला नाही. मुलं जोपर्यंत समजदार होत नाही तोपर्यंत ह्या मेहनतीचा काही उपयोगच होत नाही. इथे बघा,
डान्स करायचं काम चालू होतं त्याचं. एक नंबर तुझे कंबर तुझे डिंपल एक नंबर तुझी कंबर शेकी शेकी तुझे डिंपल टेक इट ये नाच 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 नाच. ही अशी आमची काहीशी तयारी होती आजची. आणि आईंनी पण माझी ओटी भरली आणि हे माझ्यासाठी अगदी सरप्राईज होतं. मंगळसूत्र जोडवे घेतले आईंनी मला आणि छानशी पैठणी पण गिफ्ट केली आज मला. ओटी भरली आणि संक्रांतीचं खूप चांगलं असतं म्हणून आईंनी हे माझ्यासाठी घेतलं आणि माझी ओटी भरली. सो मी पण खूप खुश होती. मस्त छान छान साडी आणि जोडवे मिळाले. खूप छान गेला आजचा दिवस. ओव्हरऑल दिवस खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनीच. सो तुमची संक्रांत कशी गेली आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.